माढ्यातील मातब्बर नेते मोहिते पाटील कुटुंबातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जाणारे जयदादा आपल्यासोबत आहेत. खरं तर बाळदादा या नावाने देखील त्यांची ओळख आहे. दादा, खरं तर आज नॉमिनेशन फाईल केलेलं आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कशा पद्धतीचं वातावरण या पुढच्या कालावधीमध्ये राहील आणि कशी निवडणूक राहील ही? सुरुवातीला ज्यावेळेस उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला आम्ही, त्यावेळेसच आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये दरीतली भया आणि आमच्या सर्व परिवाराने जाऊन त्या सर्व मतदारसंघातला तालुकाबाहेर आम्ही आढावा घेतला आणि त्या आढाव्यानुसार आम्हाला 100% खात्री झाली की ह्या निवडणुकीला आपण गप बसलो तर आपण संपणार आहे आणि नाही उभं राहिलो तर निश्चितपणे 2-1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येणार आहे. म्हणूनच आम्ही धाडस करू शकलो. आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला काय गप बसू दिलं नाही. तुम्ही उभं राहा असं चालू होतं. नंतर आम्हाला आमच्या कार्यकर्ते म्हणले, कांबळानं तुम्हाला चिन्ह उमेदवारी दिली तरी कांबळाच्या बाजूने उभं राहू नका. एवढं वातावरण दूषित झालं आहे. फक्त आपल्याला तुतारीच हातात घ्यायची आहे आणि कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव आम्ही तुतारी हातात घेतले. आज आमच्या माळशेज तालुक्याची परिस्थिती बघितली तर आम्ही आमच्या पद्धतीनं 70,000चं लीड घेणार आहे. जर गरुड बंगला म्हणजे उत्तम जानकर आमच्याबरोबर आले तर 1,40,000चं मताधिक्य आमच्या तालुक्यातून मिळणार आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री ते येणार आहेत आमच्याबरोबर. कारण ह्या येणाऱ्या असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये आम्ही धनगर समाजाच्या उमेदवाराला संधी देणार आहे आमच्या मोहिते पाटलाच्या वतीनं. त्यामुळं ती मंडळी आमच्याबरोबर येणार आहेत आणि माढा, करमाळा, सांगोला ह्या सोलापूर जिल्ह्यातले जे 3 तालुक्यात राहिलेले त्या 3ही तालुक्यामध्ये आपल्याला मताधिक्य पडणार आहे. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यामध्ये रामराजेंचं घर पूर्णपणे आपल्याबरोबर आहेत. रामराजे फक्त त्यांच्या ह्याच्यामुळं बाहेर पडणार नाहीत, पण बाकी सगळी घरातली मंडळी आपल्याबरोबर आहेत. आणि तुमचा मान खटावामध्ये तरी अत्यंत सुंदर असं वातावरण आहे. गेल्या वर्षी दादा उभा राहिले त्यावेळेस मान तालुक्यानं आपल्याला 6,000 मताधिक्य दिलं होतं. आता ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य मान तालुक्यामधून पडणार आहे. म्हणजे निश्चितपणे चांगलं वातावरण या तालुक्यामध्ये आणि सांगायला आनंद वाटतो आम्हाला की हे आमचे 2 जोडगोळी खासदार आणि आमदार हे आमच्या तालुक्यातनं बाहेर पडले. हे आम्हाला सर्वात मोठा आनंद आहे. आम्ही सोलापूरचं करणार, आम्ही विनंती करणार आहे, हे आमचं पार्सल आहे ते बीडला जाऊ द्या माघारी, परत आमच्याकडे पाठवू नका. एवढंच मी विनंती करतो सरांना. आणि मला खात्री आहे की सोलापूरकरांनी एकदा ठरवलं तर होत असते. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. राम सातपुते म्हणतायत की माझं पार्सल निश्चितपणे जाईल, पण ते दिल्लीला जाईल असं त्यांनी काल म्हटलेलं. एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला प्रस्थापित नेते जे आहेत ते त्यांना बघवत नाही, त्यांच्या पोटातले खतखत बाहेर येते असं देखील ते म्हटलेले आहेत की मी आमदार झालो आता खासदार होणार आहे म्हणून. अरे खासदार झालं तरी 100% नाहीच होणार. तुम्हाला काय म्हणाल, कारण कोणी काय म्हणाल बचळून का असते. भांग प्यायल्यानंतर माणूस कसं असतं तसं ते चाललं. आता मी कसं म्हणणार की मी आता निवडून येणार नाही. मला म्हणावंच लागणार आहे हो की मी निवडून येणार आहे, खासदार होणार आहे, जाणार, म्हणावंच लागणार आहे. आपल्याला माहीत असताना देखील म्हणावं लागणार आहे. मी जर म्हटलं तर माझ्या मागं कोणी येणारच नाही ना. मग त्यांनी प्रस्थापित विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा असं रंग दिलेला आहे, त्याला कसं पाहत आहे? हा प्रस्थापित काय असतं की आमच्याकडं ऊसतोड कामगार मंजूर आमच्याकडं घरी जेवायला बोलत होतो आम्ही त्यांना. म्हणजे एवढा मान सन्मान आम्ही ऊसतोडीच कामगारांना देतोय. त्यामुळे त्यांना कमी समजायचं काम नाही. आज ते कष्ट करतायत, कष्ट करून पुढं जात आहेत. आज महाराष्ट्रातले एवढे 200-250 कारखाने त्यांच्या जीवावर चालतात. त्यामुळे त्यांच्या कष्टाला कमी आम्ही समजत नाही, पण त्या ह्याचा फायदा घेऊन, गोष्टीचा फायदा घेऊन पुढं माकड उड्या मारणारा आम्ही बोलतोय. ऊस तोडणे कामगाराला आम्ही अजिबात बोलत नाही. त्यांच्या जीवावर आमचे सर्व महाराष्ट्रातले सगळ्या देशातले कारखाने चालतात.
असं देखील आहे, तुम्ही एक विधान केलेलं होतं की मोहिते पाटील कुटुंब जर राष्ट्रवादीत गेलं तर भाजपला 3 मतदारसंघ गमवावे लागतील. एक होतं बारामती, दुसरं माढा आणि तिसरं सोलापूर. कशा पद्धतीचं गणित नक्की आहे, काय यामागचं लॉजिक आहे की हे 3 मतदारसंघ भाजपमध्ये जाणार असं आपण म्हणताय? एक सांगतो, 1980 सालापासून या निवडणुकीचं राजकारण मी करतो आणि माझं ते गणित आहे, ते मी गणित ते सांगितलं तर सगळंच बाद होईल. त्यामुळे काही गोष्टी झाकून ठेवायच्या असतेच. आज आमच्या माझ्या तालुक्यामध्ये आम्हाला किती मतदान पडणार आहे, किती लेट पडणार आहे, कुठल्या गावातनं किती मतदान पडणार आहे ते आज आम्ही सांगू शकतो. मतदान झालं की दुसऱ्या दिवशी आम्ही सांगतो. ते आम्हाला अंदाज असतो किंवा अभ्यास असतो, अंदाज म्हणण्यापेक्षा अभ्यास असतो. त्यामुळं आम्ही आत्ता नाही सांगू शकणार. हे निश्चितपणे यामध्ये ह्याला बोलायचं म्हणजे मोठा फार इतिहास आहे. जर ह्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये जर BJPनं राष्ट्रवादी फोडली नसती, शिवसेना फोडली नसते, तर BJPला गेल्या वर्षी इतक्याच ह्या जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या. पण आज त्याने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. आज त्याचा परिणाम हे आमदार तुमच्याकडे आले पण मतदार तुमच्यापासून लांब गेला. आणि ही काय म्हणते तुमच्याकडे आले त्यातलं तुम्ही काय लोकांना मंत्रिमंत्री पण देऊन टाकले. म्हणजे आम्ही खाणार नाही, खाऊ देणार नाही म्हणणाऱ्या माणसाने, हे खाणाऱ्या माणसाला तुम्ही जर अधिकार दिला तर तुमच्या विरोधात वातावरण झालं. तुम्ही राम मंदिराचं केलं ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी, पण राम मंदिराचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिबात होणार नाही. हे स्थानिक पातळीवरचे नेते मंडळी जे आहेत त्यांनी केलेलं काम हे महत्त्वाचं आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा की जे मंडळी भिवून BJPमध्ये गेलेत त्यांचं राजकारण शून्य झालं आहे. त्यांना परत विचारणारे 40 आमदार शिवसेनेमधनं शिंदे गटांच्या गेलेत, 40 आमदार राष्ट्रवादीमधून अजित पवार साहेबांच्या गटात गेलेत. ज्यावेळेस ह्या असेंब्लीच्या निवडणुका लागतील त्यावेळेस ह्या सगळ्यांचे डिपॉझिट जाणार आहेत. ह्यांच्या पाठीमागं कोणी येईल असं मला नाही वाटत. म्हणजे एवढं राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे. त्यामुळं हे सांगणं हे गणित आहे, शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राच्या आधारे मी सांगतो बारामती, माढा आणि सोलापूर येणार. एवढंच नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीचा निश्चितपणे परिणाम होणार आहे. उत्तम जानकर जे आहेत ते खरं तर निर्णायक भूमिकेमध्ये आत्ताच्या घडीला दिसत आहेत आणि ते आपल्याकडे येणार असा आपला दावा आहे. भाजपच्या नेत्यांना आम्ही एक सांगतो की आमच्याकडं बेरजेचं राजकारण आहे, वजाबाकीचं राजकारण नाही. ते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि निश्चितपणे आम्ही त्यांना योग्य असं सन्मान देऊ. मी मागायचं सांगितलं की आम्ही आमच्याकडे आल्यानंतर आमच्या शब्दाप्रमाणे आम्ही धनगर सभा उमेदवाराला निश्चितपणे असेंब्ली निवडणुकीमध्ये सहकार्य करू. हे होते जयसिंह मोहिते पाटील. आणि 3 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला आणि त्यांच्या महायुतीला फटका बसेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.